नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा, औद्योगिक न्यायालयाचे आदेश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी टायटल पाहू शकता, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा, औद्योगिक न्यायालयाचे आदेश। बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता। न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे। जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचा औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे। बघा, या ग्रॅच्युइटी रक्कम मिळावी यासाठी सुमारे 122 अंगणवाडी कर्मचारी आहेत ते धुळे कामगार न्यायालयामध्ये दावा दाखल केलेले आहेत। बघा पुढे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता। त्या प्रयत्नांना यश आले आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता। बघा पुढे, कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करावी असा आदेश 30 जानेवारी 2023 या राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता। राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते। बघा पुढे, या अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा, त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालवण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे। बघा कशा पद्धतीने अपील फेटाळून लावलेला आहे। त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिली। बघा पुढे, या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड बी.एस. पाटील यांनी कामकाज पाहिले। संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाने व रामकृष्ण बी पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले। संघटनेने केलेल्या प्रयत्नाला यश आले म्हणून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन संघटनेने केले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार जे सेवानिवृत्त झालेले आहेत, जे राजीनामा दिलेले आहेत किंवा जे मृत्यू झालेले अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्या ग्रॅच्युइटीची जी एकूण रक्कम आहे ती आधी कोर्टात जमा करा, त्यानंतरच या ठिकाणी अपील प्रकरणी कामकाज चालवा असं आवाहन या ठिकाणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिलेला आहे। एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा, औद्योगिक न्यायालयाचे आदेश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।